नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय टोमॅटो संदर्भात आर्यमानचा 55 दिवसाचा प्लॉट कशी सेटिंग करून दाखवला त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। प्लॉट आहे 55 दिवसाचा, सेटिंग तुम्ही बघू शकता। शेतकरी माझ्या सोबत आहेत। 55 दिवसापूर्वी लागवड केलेला प्लॉट म्हणजे जवळजवळ 30 दिवस टेम्परेचर मध्ये असलेल्या प्लॉटची सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय। पंजेचे पंजे पूर्ण आपण हे बघा, अशी सेटिंग आपण बघतोय। वरती पण बुडामध्ये सेटिंग आहे बघा, पूर्ण सेटिंग तुम्ही बघू शकता। सांगायचं तात्पर्य एकच आहे, व्हिडिओचा विषय 55 दिवसाचा आर्यमानच्या प्लॉटची सेटिंग कशी केली गेली त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी जे डॉक्टर किसानवर प्रेम करतायत, 25, 30, 35 दिवसाचा प्लॉट असेल तो 55, 60, 65 दिवसाला असा करायचा असेल तर येत्या 15 जुलै पर्यंत तुम्हाला खास सुविधा दिली आहे। 1500 रुपयामध्ये तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकतात। प्लॉट 25 दिवसाचा आहे, 30 दिवसाचा आहे, 35 दिवसाचा आहे। पुढच्या 30-35 दिवसात असं सेटिंग चांगला फुटवा मिळवायचा असेल तर फी फक्त ठेवलेली आहे 1500 रुपये। त्याचा फायदा नक्की घ्या। त्यासाठी 77 19 94 11 22 अजूनही काही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्यावर संपर्क करू शकतात। आता हे 55 दिवसामध्ये एवढं सेटिंग कसं मिळवलं त्यासाठी आपल्या बरोबर शेतकरी आहेत। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझे नाव ज्ञानेश्वर लहानू गांगुर्डे, राहणार कळमदरे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर 90 11 28 97 17। हा किती तारखेला प्लॉट लावलेला आहे? हा 15 16 बी ची लागवड आहे। 15-16 मे। दोन दिवस. आज आपण किती तारीख आहे? आज 8 9 तारीख असेल। 9 जुलै, 9 ते म्हणजे अजून 6 दिवस बाकी आहे, 2 महिने पूर्ण व्हायला। हो बरोबर हो। एकंदरीत काय वाटतं तुम्हाला डॉक्टर किसान बद्दल? तुम्ही किती दिवसापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय? डॉक्टर किसानशी मी गेल्या 3 वर्षापासून जोडले गेलेलो आहे। माझे असंख्य माझे होते, या वर्षीत माझे 4 पिकं आहे, गेल्या वर्षी 5 पिकं होते, त्याच्या पाठीमागच्या वर्षी 2 पिकं होते। आता टमाट्याला माझं 3रं वर्ष आहे। पण 3 वर्षामध्ये माझ्या म्हणजे झाडाची कंडिशन सांगायची झाली तर झाडाला पानं कमी, एवढी सेटिंग आहे, एवढी फळ तिन्ही वर्षाचा माझा रिझल्ट तोच आहे। दादा तिकडं दाखव ना, दाखव सेटिंग दाखव शेतकऱ्यांना। जाय ना तारीवरून जा, कॅमेरामन थोडी तस्ती घ्या, कारण शेतकरी म्हणशील एकाच झाडाला सेटिंग एक काय, सगळ्या झाडांची दाखव सेटिंग। सेटिंगच्या बाबतीत काय सांगाल एका वाक्यात? सेटिंगचे बोल सांगायचं काय होतं, सेटिंगच्या बाबतीत सांगायचं सगळं करायचं, डॉक्टर किसानचा नाद करायचं नाही सेटिंगच्या बाबतीत। का झाडाला पानं कमी, एवढी फळ आहे आपल्या झाडाला। आता आपल्याला त्याची योग्य फुगवण करायची आहे आणि पानं टिकवायची। अजून तुम्ही टोमॅटोचे पिकं घेतले? टोमॅटो, मिरची आहे, आता काय द्राक्षाचा प्लॉट आहे। द्राक्षाचा पण, द्राक्षाची काडी कशी तयार झाली? एकदम सुपर, आता बघू पूर्ण एकदम परिपक्व झालेली। आपण द्राक्षाची तर आर्ली छाटणी राहील, ऑगस्ट मध्ये। तर मित्रांनो, या इतर गोष्टींपेक्षा तुम्हाला मी सांगतो, सेटिंग जर चांगलं करायचं असेल, फुटवा जर मिळवायचा असेल, जरी उन्हाळ्यामुळं किंवा तापमानामुळे तुम्हाला अडचणी आल्या, जे प्लॉट साधारणतः 40-45 दिवसाचे फुलं दिसत आहेत, फुलं सेटिंग होत नाही, फुल ड्रॉपिंग होतं, जिथं ड्रॉपिंग होतं तिथं एक फवारणी सांगतो, जिथं ड्रॉपिंग होत असेल तिथं फवारणी नीट लक्षात घ्या। 200 लिटरला त्या ठिकाणी, कॅमेरामॅन इकडे बघ, 200 लिटरला जिथं ड्रॉपिंग होतंय, पिवळं पडून फुल सेटिंग होत नाही, तिथं 200 लिटरला ऑर्चिड क्रॉप सायन्सचं प्रोसेल, होमोब्रॉसनाइल दुसरं पण घेऊ शकतात, पण मी प्रोसेल सांगतो। प्रोसेल 250 मिली, 6B 3 ग्रॅम, 052 34 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम आणि रोको 200 ग्रॅम। जिथं फुलांचं ड्रॉपिंग होतं तिथं हा स्प्रे करा। जिथं फुलांची संख्याच नाहीये तिथं काय स्प्रे केला गेला पाहिजे तो देखील स्प्रे सांगतो। जिथं फुलांची संख्या नाही तिथं जमिनीतून तुम्हाला द्यायचंय, नीट लक्षात घ्या, जमिनीतून ड्रिप मधून तुम्हाला द्यायचंय एकरी 1 लिटर वरद बायोकेमचं बर्ड कव्हर एकरी 1 लिटर, त्याच्यासोबत 5 किलो 0-60-20 आणि 500 ग्रॅम बोरान हे ड्रिप मधून दिल्यानंतर 2 दिवस जाऊ द्या। 2 दिवसाने फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे। 2 दिवसाने फवारणी, 200 लिटर पाण्याचं प्रमाण, ग्रोस्टारचं 50 मिली ग्राफर, फक्त 50 मिली ग्राफर, त्याच्यासोबत 0-49-32 500 ग्रॅम किंवा 0-42-37 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, GA फक्त 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम। अतिशय जास्तीत जास्त फुलांची संख्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आता फुलं मिळाले, त्या फुलांचं सेटिंग फळामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तिथं कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर करत असताना तुम्ही तिथं
चिलिटेड कॅल्शियम 100 ग्रॅम, चिलिटेड कॅल्शियम 100 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम, परत एकदा सायटोकॉनिन 6BA 2 ग्रॅम असा एक स्प्रे करून तुम्ही सेटिंग त्या ठिकाणी करू शकतात. तुम्हाला ड्रॉपिंग संदर्भात सांगितलं. आता फळ फुगवायचंय, दाखव रे दादा, या ना पुढं. हे बघा, या झाडावर घुंगरासारखं फळ लागलेलं आहे. आता या फळाची फुगवण जर करायची असेल तर काय करायचं, एक स्प्रे आणि एक ऍप्लिकेशन कोणतं. या फळाची फुगवण करायची असेल तर ड्रिप मधून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फक्त निवळी आणि 4 किलो गुळ टेप लावून घ्या. फळाला एखादा असा कागदी टेप लावून घ्या. 4 दिवसांनी पहा फळ किती च फुगलेलं दिसेल. बर का शेतकरी बांधवांनो, ही गोष्ट करायची तुम्हाला. कारण त्याच्या पाठीमागं एक आहे की कालच्या परवाच्या व्हिडिओला भरपूर कमेंट शेतकऱ्यांनी केल्या की डॉक्टर किसानचा नाद करायचा नाही. ठीक आहे, डॉक्टर किसान काहीतरी परिक्रमा करतंय, काहीतरी परिश्रम करतंय, अख्ख्या राज्यामध्ये फिरतंय. चिखल असेल, वारा असेल, पाऊस असेल, ऊन असेल, आमची टीम, माझे सहकारी सागर पवार असतील, डॉक्टर सागर पवार, प्रशांत दिंडे, त्याचप्रमाणे माझी संपूर्ण टीम, माझा अक्षरशः ड्रायव्हर असेल, कॅमेरामन असेल, अक्षरशः कॅमेरामनला पण मी कधी कधी चिडतो. याचं पाठीमागचं कारण काय आहे की शेतकऱ्याला दिसलं पाहिजे. काय आपण 2 झाडं दाखवतो आणि तेच असं काम इतरांसारखं फेसबुकला तुम्ही बघितलं असेल, 2 बॉटल चिपकवायच्या, पानं काढून टाकायचे आणि ते फळं दाखवायचे. ते काम आपल्याला जमणार नाही, आयुष्यातही केलं नाही, ते जमणार नाही दादांनो. आपण सेटिंग, आता आपला मूळ मुद्दा काय आहे की हे पानं टिकवायचे. आता पाऊस थांबलाय, हा पाऊस थांबल्यानंतर कोणता स्प्रे गेला पाहिजे. हा पाऊस जर थांबला तर त्यावेळेस आपल्याला सिस्टमॅटिक बुरशीनाशक देत असताना ॲमिस्टार 100 मिली, स्कोर 100 मिली, कासुबामायसिन 200 मिली असा एकत्र स्प्रे करू शकतात, किंवा ॲमिस्टार टॉप एकरी 200 मिली, किंवा त्या ठिकाणी ॲक्रोबॅट 200 ग्रॅम, M45 200 ग्रॅम, या तिघांपैकी एक स्प्रे करायचा आहे. जर दव बादळ पडतंय, पानं ओले राहत आहे तरी टिकवायचे, त्यावेळेस सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड 400 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम असा एक स्प्रे करायचा. आणि याच दरम्यान एखादा कीटकनाशकचा स्प्रे करत असताना एक्सपोनस एकरी 34 मिली, किंवा वायोगो 80 मिली, मोएंटोडी 200 मिली, किंवा सिमोडिस 200 मिली, या तिघांपैकी एक स्प्रे त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. तिरंगा येऊच नये म्हणून त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एक हलका डोस तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस फळं पिकायला सुरुवात होते त्यावेळेस एकरी 1 लिटर देसी अल्कोहोल, एकरी 1 लिटर देसी अल्कोहोल 500 ग्रॅम इड्डाफेरस हे जमिनीतून देऊन घ्यायचं. वरतून शुगर स्टार 500 मिली आणि कोलर पोटॅश 300 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही जर केला तर तुम्हाला एकसारखा रंग त्या ठिकाणी मिळणार, तिरंगा होणार नाही. फळाच्या साईजसाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पानं टिकवण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे या गोष्टी देखील मी सांगितल्या. प्रामुख्याने 55 दिवसाचा आर्यमानच्या प्लॉटला घुंगरासारखा माल कसा लागला आणि याची फुगवण कशी करायची. कारण आर्यमानला फुगवण ही कमी मिळते, पण आपल्याला फुगवण ही करून चांगल्या पद्धतीमध्ये पुढच्या 20 दिवसामध्ये माल हा चांगला 1 नंबरचा हार्वेस्टिंग आपल्याला त्या ठिकाणी करता आला पाहिजे. म्हणून परत एकदा ज्ञानेश्वर तुमच्याकडे येतो. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये लागवड केली तेव्हा आता आपण रूट लावलेला आहे आणि त्यावेळेस लागवड केली त्यावेळेस मी आलो की मी सांगितलं की पाऊस तर यावर्षी अजून महिनाभर नाहीये, कसं जगवणार, कसं काय करणार, आणि त्या पद्धती डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्हाला देत गेलो. आणि आज 55 दिवसामध्ये घुंगरासारखा माल झाडावर तुम्ही लटकावला. यात तुमचे परिश्रम आहे, तुमचे कष्ट आहे, जो डॉक्टर किसानचे आहे. त्याबद्दल तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? ज्यावेळी या प्लॉटची लागवड केली आपण 15 तारखेला, टेम्परेचर 40च्या वरती होतं. बरोबर. अक्षरशः आपण पेपर कप लावलेली होती. हो. ज्यावेळी तुमची व्हिजिट झाली त्यानंतर तुम्ही जे मार्गदर्शन केलं, शेड्यूल म्हणा, स्प्रेद्वारे, खाली ड्रिपद्वारे, खर्च एकदम कमी होता. औषध एकदम लिमिटेड होते. 8-8 दिवसाला, 5-5 दिवसाला स्प्रे होते. त्याच्यामध्ये एवढा तुफान रिझल्ट आला तर बस कधी. काय होतं या तरुण शेतकऱ्यांनी, आपण काय होतं जास्त खर्चाच्या आहारी पडतो. आज एक स्प्रे, उद्या एक स्प्रे, या पावसामध्ये काही तर सकाळ संध्याकाळ स्प्रे घेतात. असं न करता योग्य तर मार्गदर्शन मिळालं, अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या घुंगरासारखा माल आपण पिकू शकतो. नक्कीच खूप चांगलं गायडन्स सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी दिला. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. परत एकदा शेवटी सांगतो, ज्या ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांनी फी कमी केलेली आहे, पण प्लॉट लागवडीच्या सुरुवातीचे यांना नाही, जे 25, 30, 35, 40 दिवसाचे कुठेतरी रखडताय, प्लॉट बनत नाहीये, खर्च होऊन गेला, त्यांना पुढच्या 30 दिवसात प्लॉट बनवून द्यायची जबाबदारी डॉक्टर किसान घेत आहे.
म्हणून तुम्ही ते 15 तारखेपर्यंत ती सुविधा आहे, त्या सुविधेचा लाभ घ्यावा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.